कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या दूध तूप लोणी या उत्पादनांसाठी हलाल सर्टिफिकेट घेण्यात आलं असं उघड झालं आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे। कोल्हापूरचे महत्त्वाचे नेते हसन मुश्रीफ यांचा पुत्र अध्यक्ष असताना हे सर्टिफिकेट घेण्यात आलं आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजताच हा शोध जाहीर करून मुश्रीफ यांच्या बदनामीचे निवडणुकीचे राजकारण सुरू झालंय। या हलाल प्रमाणपत्राशिवाय आखाती देशात आणि परदेशातील इतर काही देशात उत्पादने निर्यात करता येत नाहीत, त्यामुळे व्यावहारिक कारणांसाठी हे प्रमाणपत्र घेतलं हे स्पष्ट असताना हा मुद्दा उचलून राजकारण केलं जात आहे असं बोललं जातंय। शुद्ध शाकाहारी असलेल्या दुग्धजन्य उत्पादनांना हलाल प्रमाणपत्राची गरज काय असा संतप्त सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय, असं सध्या वातावरण निर्माण केलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे। नेमका हा वाद काय आहे जाणून घेऊया सविस्तर प्रकरण। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। गोकुळ दूध संघाच्या दूध तूप लोणी आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी मुंबई स्थित जुएफ सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड जमियल उमेला ई हिंद हलाल ट्रस्ट या संस्थेकडून हलाल मुक्त प्रमाणपत्र घेण्यात आलं आहे। या सर्टिफिकेटची वैधता 18 मार्च 2028 पर्यंत आहे। हा निर्णय महायुती सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष असताना घेण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे। यातून या प्रकरणाला आता राजकीय रंग चढवलाय। गोकुळ दूध संघ आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यावसायिक स्पष्टीकरण देत विरोधकांचे आरोप हे फेटाळून लावले आहेत। गोकुळ प्रशासनाने एक परिपत्रक काढत म्हटलं आहे की हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचाराशी संबंधित नसून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक असलेले केवळ एक तांत्रिक व गुणवत्ता मानक आहे। गोकुळचे तूप, लोणी आणि दूध पावडर हे उत्पादने मोठ्या प्रमाणावर अझरबैजान, सौदी अरेबिया, UAE आणि ओमान, कतार, कुवेत, तुर्की, जॉर्डन, सिरिया आणि बांगलादेश या आखाती व इतर इस्लामिक देशांमध्ये निर्यात केली जातात। या देशांच्या अधिकृत व्यापार आणि नियमानुसार हलाल प्रमाणपत्र असल्याशिवाय तेथे कोणत्याही अन्न पदार्थांच्या आयातीला परवानगी मिळत नाही। हे भारतातील FSSAI आणि ISO प्रमाणपत्रासारखंच एक व्यावसायिक मानक असून उत्पादनात कोणतेही प्रतिबंधित किंवा मांसयुक्त घटक वापरलेले नाहीत याची ती केवळ एक तांत्रिक खात्री असते। देशातील अमूल आणि मदर डेअरीनेही हे मानक स्वीकारलं आहे। परदेशी निर्यात वाढल्यामुळे संघाला परकीय चलन मिळते, ज्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यात होतो। या संपूर्ण विषयाकडे धार्मिक नव्हे तर आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे। आता या प्रकरणी नाव आल्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विरोधकांचा समाचार घेताना म्हणाले आहेत की हा निर्णय नवीन नसून 2022 सालापासून हे प्रमाणपत्र अस्तित्वात आहे। नाविद मुश्रीफ तर आता चेअरमॅन झाले। सध्या गोकुळच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे ज्यांच्याकडे काही काम उरलेलं नाही ते विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी मुद्दा हा जुना विषय उकरून काढत आहेत। गोकुळच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी करणारे प्रतिस्पर्धी प्रकाश बेलावडे यांनी गोकुळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर हलाल सर्टिफिकेट वरून टीका केली आहे। ते म्हणालेत की संविधानात हलाल सर्टिफिकेटला मान्यता आहे का? संविधानात मान्यता नसताना ते घेण्याची गरज काय होती? आतापर्यंत 60 वर्षात त्याची गरज लागली नव्हती, मग आत्ताच ते का घेण्यात आलं? असे विविध आरोप करत त्यांनी हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलंय। विशेष म्हणजे राज्यात यापूर्वीही हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा अनेकदा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे। त्यामुळे गोकुळ सारख्या मोठ्या सहकारी संस्थेचं नाव या वादात आल्याने या प्रकरणाची चर्चा अधिक रंगली आहे। दरम्यान गोकुळ निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा आता अधिक गाजण्याची शक्यता वर्तवली जाते। विरोधकांकडून हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जात असताना समर्थकांकडून तो केवळ व्यावसायिक गरज असल्याचं सांगितलं जात आहे। गोकुळच्या निवडणुकीत दूध दर, विकास कामे आणि कारभाराच्या मुद्द्यांबरोबरच आता हलाल सर्टिफिकेटचीही भर पडली आहे। त्यामुळे मतदानापूर्वी हा वाद किती तापतो आणि त्याचा राजकीय फायदा कुणाला होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।